आता कार्यक्रमाचा मुख्य टप्पा आपल्या समोर येऊन पोहोचला आहे. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला मार्गदर्शनाची कमी पडत असते, पण ती आज मात्र नाही होणार, कारण आपले आजचे प्रमुख पाहुणे मोटिवेशनल स्पीकर आहेत. तर मी माननीय देशमुख सरांना आपल्याला भाषणाद्वारे मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचे स्वागत करावे. आज मुक्तांकुर कोचिंग क्लासेसच्या या ज्ञान संकुलनामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394व्या जयंतीच्या निमित्ताने राजांना मुजरा करण्यासाठी, राजांचं स्मरण करण्यासाठी, राजांच्या विचारांना आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्यासाठीचा आजचा हा दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आणि त्यातल्या त्यात क्षीरसागर सरांनी, शिंदे सरांनी, पाटील सरांनी, मयूर सरांनी, मॅडम सर्वांनीच चांगला योगायोग करून आणला की आजच्याच दिवशी 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ हा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला. खरं तर हा दुग्ध शर्करा योग आहे. तिकडे राज्याभिषेक व्हायचे, तिकडे जन्माचे सोहळे व्हायचे, गड किल्ले जिंकले की तोफांचे आवाज यायचे. आज सुद्धा तसाच दिवस. आजच्या दिवशी माझ्या राजाचा जन्मदिवस आहे आणि याच दिवशी तुम्हाला ज्या ज्ञानानं ओतप्रोत भरून खरं तर तुम्हाला स्प्रेड होण्यासाठी मुक्त रान निर्माण करून दिले असं हे मुक्तांकुर कोचिंग क्लासेस. आणि याच मुक्तांकुर कोचिंग क्लासेस मधून जे ज्ञान घेतले ते ज्ञान भविष्यामध्ये 10वीच्या टप्प्याच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या अस्तित्व निर्माण करण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना म्हणजे 10वीच्या मित्रमैत्रिणींना, 12वीच्या मित्रमैत्रिणींना परीक्षेसाठी सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या दिवशी शुभेच्छा देतो कारण की राजाचं कर्तृत्व प्रचंड आहे. राजाचं कर्तृत्व शब्दात मोजण्या इतकं, पेन आणि कागदावरती लिहिण्या इतकं छोटं नाहीये. आणि तुमचंही सगळ्यांचं कर्तृत्व, जे 10वी आणि 12वीचे पेपर देतील त्यांचंही कर्तृत्व असं इतकं प्रचंड व्हावं या शुभेच्छा मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना देतो. खरं तर इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या जोरावर राज्य करणारे होते राजा छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांना प्रथम मानाचा मुजरा करतो. आणि आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने माझे मार्गदर्शक आदरणीय समाजामध्ये खरं तर समाज प्रबोधनाचं काम करत असताना वारकरी क्षेत्राचा वसा आणि वारसा घेऊन आदरणीय शंकर महाराज वडेसर या ठिकाणी काम करतायत. त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो. मनाचा मोठा आणि सात्विक परिवारातला हा व्यक्ती खरं तर समाजामध्ये मला वाटतं मी सर लवकरच सरांना आपल्या सगळ्यांच्या पुढे नवीन वर्षातून किंवा एखादा क्षण आपण घेऊन येणार आहोत. खूप चांगले व्यक्ती आज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे सर्व शिंदे सर आणि गायकवाड सर, पाटील सर, आणि त्यांच्यामुळे वारंवार मला इथे यावं लागतं. येण्याचा मला मान मिळतो असे आमचे मित्र, मार्गदर्शक, ज्यांना वाटतं की ज्ञान सगळ्यांना मिळावं आणि त्या ज्ञानाच्या जोरावरती मुक्तपणे संचार आयुष्यात करावा. कागदाची डिग्री प्रत्येकाला सर्वस्वी मिळते आणि त्या कागदाच्या डिग्रीसाठी का होईना तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत. आयुष्यामध्ये तुम्ही सगळेजण सक्सेस होणार आहात, यशस्वी होणार आहात. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आपण साजरी करतो आहोत. इतके लेचे पेचे आपण नाही आहोत. येस आर नो? त्याच्यामुळे तुमच्या मनगटामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये आणि तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, आपल्या राजमाता जिजाऊंचा अंश आहे, रक्त आहे. आणि त्यांचा वसा आणि वारसा घेऊन आपण पुढे चाललो आहोत. त्याच्यामुळे आपण सर्वसाधारण नाही आहोत. जर म्हटलं असतो अमेरिका, पाकिस्तान, बांगलादेश, इतर सगळे देश जर त्यांचं नाव जर घेतलं असतं आणि म्हटलं असतो की आपण या देशाचे प्रतिनिधित्व करतो आहोत, परंतु त्या देशामध्ये असं काही सांगण्यासारखं नाहीये. फक्त ते माझ्या भारतीय संस्कृतीमध्ये, माझ्या महाराष्ट्रातल्या मातीमध्ये, तुमच्या आमच्या आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये, पुणे शहरामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती जन्मलेला राजा छत्रपती शिवाजी महाराज हा माझा राजा होऊन गेला, माझ्या मातीत होऊन गेला. आणि त्याचं स्फुरण, त्याचं चैतन्य अजूनही माझ्या रक्तामध्ये आहे. हे अभिमानानं सांगू शकतो. इतका भारत देश आपला महान आहे. आणि त्याच भारताची
सक्षम नागरिक होणार आहोत. मित्रांनो, खर तर 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस त्या काळामध्ये मुघल असतील, निजामशाह असतील, आदिलशाह असेल, इंग्रज असतील, अशा अनेक संकटांच्या मध्ये आपला महाराष्ट्र गर्तेत अडकला होता. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणीतरी वाली पाहिजे होता. महाराष्ट्रातल्या आया बहिणींची इज्जत, महाराष्ट्रातल्या आया बहिणींना सुरक्षा, महाराष्ट्रातल्या तरुणांना एकवटण्यासाठी महाराष्ट्रातल्या गोर गरीब जनतेचं शोषण सुरू होतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांच्या डोळ्यातून पाणी यायचं, खायला अन्न नसायचं, गुलामगिरीचं जीवन जगत जगत लोक कंटाळले होते. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 19 फेब्रुवारीला आपल्या राजाचा जन्म झाला. बाल शिवाजी जन्माला आले माँसाहेब जिजाऊंच्या पोटी. त्या काळचे सरदार शहाजीराजे भोसले यांना आनंद झाला, परंतु जास्तीत जास्त वेळ बाल शिवाजी कुणाच्या सानिध्यात राहिला असेल तर माँसाहेब जिजाऊंच्या सानिध्यात राहिला. माँसाहेब जिजाऊ, शहाजीराजे भोसले, त्या काळचं प्रचंड मोठं वलय, परंतु त्या वलयाला एक असा हिरा जन्माला आला की त्या हिऱ्याचा मुकुट निर्माण केला. आणि 394 वर्षांनंतर सुद्धा त्या व्यक्तीचं नाव आज आपण अत्यंत अभिमानाने घेतो आहोत. जर तुम्हाला कुणाला विचारलं, आमच्यापैकी कुणाला विचारलं की तुमच्या पंजोबाचं नाव काय आहे, हाताच्या बोटावरती आपण सांगू शकतो. आपल्या खापर पंजोबाचं नाव गणेश सातोसाहेब जर विचारलं तर आपल्याला सांगता येणार नाही. आपल्याला आजोबाचं, पंजोबाचं आणि खापर पंजोबाचं नाव जाऊ द्या, रात्री काय भाजी खाली याचा विचार करून आपल्याला नाव सांगावं लागतं. या अशा जमान्यामध्ये 21व्या शतकामध्ये 394 वर्षांनंतर सुद्धा त्या राजाचं नाव पूर्णपणे आठवतंय, छत्रपती शिवाजी शहाजीराजे भोसले. हा कशाचा परिपाक आहे? नाही, कारण ओतप्रोत चैतन्य, सळसळत रक्त, अन्याया विरोधात प्रचंड चीड आणि राग असा तो जोश होता. आणि म्हणून आज आपण अभिमानानं त्यांची जयंती साजरी करतो. आपण आज इथे बसलोय, मुक्तपणे संचार करतोय, कारण सुद्धा तेच आहे. नाही तर आत्ताही पर्यंत आपण गुलामगिरीतच जगलो असतो. मग ते आदिलशाही असेल, मोगल असेल, निजाम असेल, इंग्रज असतील, कदाचित ती जर सुरुवात झाली नसती, ती जर ठिणगी पडली नसती तर आज तुम्ही आम्ही गुलामगिरीतच जगलो असतो. आणि नाही मुक्तांकुर क्लासेस, ना देशमुख सर, ना क्षीरसागर सर, ना बडे सर, ना आमचे सातव सर, ना तुम्ही आम्ही कुठेही भेट झाली नसती. आणि म्हणून उपकार आहे आपल्या सर्वांवरती आपल्या राजांचे, आणि त्या उपकाराचं पायिक म्हणून, त्या उपकाराच्या उतराईतून होण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक एक क्षण लक्षात ठेवावा लागणार आहे. आणि म्हणून वय वर्ष 16, म्हणजे 9वीच्या विद्यार्थ्यांचं, 12वीच्या विद्यार्थ्यांचं वय 15, 16 आहे, 17 आहे. त्या काळामध्ये वय वर्ष 16, 1945-46 चा कालखंड, 1645-46 चा कालखंड. त्या कालखंडामध्ये बाल सवंगड्यांना बरोबर घेऊन खरं तर दादोजी कोंडदेव आणि माँसाहेब जिजाऊ यांनी लहानपणापासून रामायण, महाभारत, अनेक प्रकारच्या शौर्य कथा आणि गाथा महाराजांना सांगितल्या. आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं बाल सवंगड्यांमध्ये रमणारे माझे बाल शिवाजी, एक एक करता 18 पगड जातीच्या बाल शिवाजीने वेगवेगळ्या सवंगड्यांना जवळ घेतलं, जीवाभावाचे निर्माण केले, गप्पा टप्पा व्हायच्या. आमच्या गप्पा काय? त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे बाल शिवाजी गप्पा मारायचे की आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला कशा पद्धतीने गुलामगिरीतून बाहेर पडलं पाहिजे, आपल्याला कशा पद्धतीने आपल्या आया बहिणींची इज्जत राखली पाहिजे, आपण कशा पद्धतीने उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले पाहिजे, परकीय गुलामगिरीतून मुघल, आदिलशाही, निजामशाही यांना हाकलून कसं लावलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीची बाल सवंगड्यांबरोबर गप्पा टप्पा असायच्या.
आज आम्ही गप्पा टप्पा सुद्धा मारत नाही मयूर सर, आपण व्हॉट्सअप वरती चॅटिंग करतो, इन्स्टा वरती आपण पोस्ट करतो, इतके आपण वेगळे झालो आहोत. त्या काळामध्ये 16 किल्ले स्वतः बांधले, 160 किल्ले स्वतःच्या नावावरती असलेले राजे, 250 ते 300 किल्ले सर केलेले म्हणजे बाल शिवाजी. हा प्रवास इतका सोपा नाही. आज कळस आहे राजगडावरती, रायगडावरती आणि शिवनेरीवरती आज धूमधाम आहे. का धूमधाम आहे आज? का त्या किल्ल्यांना सुगीचे दिवस आहे, का त्या किल्ल्यांवरती दसरा आणि दिवाळी आहे, न भूतो न भविष्य. कशामुळे? जोपर्यंत बीज चांगलं रोवलं जात नाही, जोपर्यंत बालपणीचे दिवस सुंदर होत नाही, जोपर्यंत बालपणी संस्कार मिळत नाही, संस्कार स्वीकारले जात नाही, जोपर्यंत त्या संस्काराचं अनुकरण केलं जात नाही, तोपर्यंत मित्रांनो कळस कितीही मोठा असू द्या त्याचा उपयोग होत नाही. आणि म्हणून आज राजांचं जे काही 400 वर्ष होत आले, आपण इतकं गुणगान गातो, ते फक्त आणि फक्त बाल शिवाजींनी ज्या करामती केल्या. वयाच्या 16व्या वर्षी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील 80 किलोमीटर अंतरावरती असलेल्या रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन त्यांनी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला. निर्णय काय होता? बाल सवंगडी बरोबर होते. वय वर्ष 16, कालावधी आहे 1646, जन्म आहे 1630. आणि या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात जाताय काय? बाल शिवाजी सवंगड्यांना घेऊन त्या रायरेश्वराचं दर्शन, भगवान शिवशंकराच्या पिंडीचं दर्शन घेतात. आणि दर्शन घेता घेता त्यांच्या मनात, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या रक्तामध्ये एक सळसळती ऊर्जा निर्माण झाली. आणि त्यांनी दर दिशे हात समोर केला. त्या रायरेश्वराच्या मंदिरात भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती हात धरला आणि शपथ खाली, हे राज्य हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ मी खातोय. मित्रांनो, वय वर्ष 16व्या वर्षी शपथ घेतली, रायरेश्वराच्या मंदिरात घेतली, पुणे जिल्ह्यात घेतली. आणि त्या शपथेनंतर महाराज बाल शिवाजी ताडकन तिथून निघाले. आणि तिथून निघाल्यानंतर त्या काळामध्ये मा जिजासाहेब राहत होत्या लाल महलामध्ये. लाल महलामध्ये आले. लाल महलामध्ये आल्यानंतर ताडकन बाल शिवाजी मा जिजांच्या पायाजवळ गेले, मुजरा केला आणि त्यांना सांगितलं, मासाहेब, आज आम्ही रायरेश्वराला गेलो होतो, आमचे बाल सवंगडी तिथे होते. बाल सवंगड्यांबरोबर आज आम्ही रायरेश्वराच्या मंदिरामध्ये एक शपथ घेतली, भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती हात ठेवून शपथ घेतली. बोला राजे. हे राज्य हिंदवी स्वराज्य व्हावं अशी शपथ आम्ही घेतली. त्या क्षणाला टपकन मासाहेबांच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. इतकी धार लागली की बाल शिवाजी म्हणाले, मासाहेब झालंय काय? मासाहेब ताडकन म्हणाल्या, राजे तुम्ही माझ्या मनातलं बोललात. खरं तर आपली रयत, आपली प्रजा संकटात आहे आणि या संकटातून बाहेर काढण्याचा निश्चय तुम्ही घेतला. हे स्वराज्य सुराज्य व्हावं आणि हे स्वराज्य सुराज्य होत असताना हे हिंदवी स्वराज्य व्हावं हा निश्चय तुम्ही केला. माझ्या मनातलं तुम्ही बोललात, माझ्या मनातलं तुम्ही बोललात. म्हणून आलिंगन दिलं बाल शिवाजींना माता जिजाऊंनी. आणि तिथून पुढचा प्रवास. बाहेर येता क्षणी बाल सवंगडी वाटच पाहत होते. आणि बाल सवंगडी एक जण पुढे आला आणि ताडकन म्हणाला, राजा तुम्ही सांगाल ती कामगिरी फक्त आम्ही करू. दुसरा सवंगडी पुढे आला आणि म्हणाला, राजा तुमच्यासाठी आम्ही जीव द्यायला तयार होऊ. तिसरा सवंगडी पुढे आला आणि म्हणतो कसा, राजा तुम्ही सांगाल ते काम आणि तुम्ही म्हणाल ती दिशा. मित्रांनो, बोल बोल करता 1, 2 शेकडो सवंगडी जमा झाल्या. आणि वयाच्या 16व्या वर्षानंतर पहिला किल्ला सर केला, तो म्हणजे तोरणा किल्ला. तो देखील कुठे? आपल्याच पुणे जिल्ह्यात आहे. त्या तोरणा किल्ल्याला जिंकलं आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे यश गाठलं ते तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. नंतरचा प्रवास खडतर होता, याच्याशी लढ त्याच्याशी लढ. एक क्षण सुद्धा स्वतःसाठी न जगणारा माझा राजा होता. आणि सातत्यानं दुसऱ्यांसाठी जगणारा हा व्यक्ती रयतेचं प्रजेचं कल्याण कसं होईल, माझी रयता माझी प्रजा कशा पद्धतीने सुखी होईल यासाठी सातत्यानं धडपडत होता. आणि धडपडत असताना आग्र्याचा किस्सा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
आग्र्यातून सुटका साहेबांनी महाराजांनी कशी करून घेतली हे तुम्हाला माहिती आहे. पण एकटे असते तर वेगळं होतं. पण आग्र्यामध्ये औरंगजेबाने ज्यावेळी नजर कैद केलं महाराजांना, त्यावेळेस त्यांच्या बरोबर युवराज संभाजी होते. आणि म्हणून त्यांना जास्त काळजी होती, आपल्या बरोबर युवराज संभाजी आहे. आता जर आपल्याला नजर कैद केलाय, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस अनेक आठवडे झाले, महिना झालाय, महाराज रडत बसले, फोन काढून बसले, मम्मीने मोबाईल नाही दिला म्हणून रुसून बसले, मम्मी माझ्यापासून लांब गेली, आता मोबाईल नाही मॅडम, आता मी रुसून बसलो. असं एकही गोष्ट झाली नाही. बाल युवराज त्यांच्या संभाजी त्यांच्या बरोबर होते. अशा सगळ्या बेताच्या, हलाखीच्या, संकटाच्या, अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं राज शांत राहील. आजारी पडले असं दाखवलं गेलं आणि त्यात सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रसंगातून एक गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घ्यायची आहे. महाराजांनी संकटाच्या काळामध्ये काय सुचलं असेल हे तुम्हाला आम्हाला सुचू शकत नाही का? 100% तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला सुचू शकेल. इथे कुत्र एकाला चावत असेल तर दुसरा इथून भोंग फेकतो, मग बाकीचं बिबट्या, सिंह, वाघ तर लांबच राहिले. हॅलो हॅलो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही आम्ही काय करतो? कुत्र याच्यावर भुकायला लागले की आपण काय करतो? अरे ते जीव धोक्यात घालून छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी महाराज कैद आणि भयानक राक्षसाच्या कैदेत आहेत. औरंगजेब त्याचं नाव आहे, परंतु तिथून सुद्धा विलक्षण चातुर्य, बुद्धी आणि दूरदृष्टी या अत्यंत महत्वाच्या 3 मुद्द्यांमुळे, 3 विषयांमुळे आणि 3 गोष्टींच्या विचारामुळे महाराज तिथे निसटू शकले. आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा बुद्धी चातुर्य असायला हवं, आपल्याकडे सुद्धा दूरदृष्टी असायला हवी, आपल्याकडे सुद्धा संकटामध्ये संयम राखण्याचा अत्यंत चांगला बाणा यायला हवा. म्हणजे संकटामध्ये संयम राखणं म्हणजे काय? एखादा अवघड प्रसंग निर्माण झालाय, एखाद्या मुलीची कुणीतरी छेड काढतंय किंवा एखादा ऍक्सिडेंट झालाय, अशा वेगवेगळ्या 2 प्रसंगामध्ये आपण संकटामध्ये आहोत किंवा आपल्यावरती प्रसंग आलाय, चोर समोर आहेत, चोर आपल्यावरती धावून येतात, हे अनेक संकट आहेत, किंवा मोबाईल आहे, सोशल मीडिया हे एक मोठं संकट आहे महाराज. हे संकट आपल्यावरती धावून येतात. या प्रत्येक संकटामध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे तर संयमानं, नीटनेटकेपणानं, दूरदृष्टी ठेवून आपल्याला जगावं लागणार आहे आणि मग म्हणावं लागणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळामध्ये मोबाईल नव्हते. आपण जर मोबाईल नाही वापरला तर आपल्याला काय छिद्रे पडणार नाही किंवा आपली उंची कमी पडणार नाही. जर या काळामध्ये सुद्धा आपण जर आई वडिलांचं जर ऐकलं, जसं दादोजी कोंडदेव आणि राजमाता मासाहेब जिजाऊ या दोघांचं ऐकलं म्हणून बाल शिवाजी आज छत्रपती झाले. याचा नो परत माझं वाक्य नीट लक्षात ठेवा. दादोजी कोंडदेव गुरु आणि सर्वात महत्वाचं संस्कार देणाऱ्या राजमाता मासाहेब जिजाऊ या दोघांचं ऐकलं म्हणून बाल शिवाजी छत्रपती झाले. अरे एका सरदाराचा पोरगा छत्रपती होतो, स्वतःचं अस्तित्व निर्माण करतो. इतकं साधं सोपं वाटलं का? सरदारकी आणि गुलामगिरीतून छत्रपती होणं, स्वतःचं स्वराज्य निर्माण करणं इतकं साधं काम नाही. आणि म्हणून हा एक मोठा संदेश आहे. तो संदेश म्हणजे हा आहे, आई आणि वडिलांचं आणि गुरूंचं जर ऐकलं तर आपण 100% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या दिवशी हा गुण आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. लहानपणी त्या काळी मला सांगा महाराजांचं शिक्षण किती झालं? सांगेल कुणी? महाराजांचं शिक्षण किती झालं? त्यांना लिहिता वाचता आणि व्यावहारिक ज्ञान देण्यात आलं. नीट लक्ष ठेवा, लिहिता वाचता आणि व्यावहारिक ज्ञान देण्यात आलं, पण त्या ज्ञानाबरोबर त्यांना जीवन कौशल्य देण्यात आले. त्याच जीवन कौशल्याच्या जोरावरती बाल शिवाजी छत्रपती झाले. दांडपट्टा, धनुर्विद्या, लाठी काठी, तलवारबाजी या प्रत्येकाचं प्रशिक्षण स्वतः दादोजी कोंडदेव आणि मासाहेबांनी त्या बाल शिवाजीला दिलं. मित्रांनो, आपण काय काय खेळ खेळतो याचाही विचार केला पाहिजे. आपण खेळतो पबजी, मला एकच नाव माहिती, बाकीचे मला माहित नाही. आपण कोणते खेळ खेळतो? एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला आता काय खेळलं पाहिजे. हे खेळलं का
म्हणून हे लक्षात ठेवा. हे बघा, जर तुमच्याकडे, जर महाराजांकडे, जर बाल शिवाजीकडे ताकद नसती, बुद्धी नसती, लक्षात ठेवा, ताकद नसती, बुद्धी नसती, ताकद नसती, चपळता नसती, ताकद नसती, आत्मविश्वास नसता, जर शिवाजी महाराजांकडे जर ताकद नसती तर त्यांचं अस्तित्वच राहिलं नसतं. जर ते तुमच्या माझ्यासारखे जर असे झिरो फिगर राहिले असते तर, हॅलो, काय झिरो फिगर राहिले असते तर, गणेश सर, इतके गड किल्ले, 16 गड किल्ले बांधणं, 160 गड किल्ले जिंकणं, 250 पेक्षा जास्त गड किल्ल्यांवरती अधिकार दाखवणं, जिंकून घेणं, हे शक्य झालं असतं का? नाही झालं असतं. आणि म्हणून काय मेसेज घ्यायचा आजच्या शिवजयंतीच्या दिवशी? तर एक महत्वाचा मेसेज, माझ्या राजाने जशी शारीरिक क्षमता कमवली, त्या शारीरिक क्षमतेमुळे माझा बाल शिवाजी छत्रपती झाले, तसंच मला सुद्धा शारीरिक क्षमता कमवायची. मला ह्या छोट्या, या बोगस, या डस्टबिन बॉक्स मध्ये, म्हणजे मोबाईल मध्ये खेळत बसायचं नाही. माझा फक्त बोटांचा व्यायाम होतो. मला आता मैदानावरती खेळ खेळायचे, मला सूर्यनमस्कार घालायचे, मला कुस्ती खेळायची, मला मैदानातले चांगले खेळ खेळायचे, कसरत करायचे, आणि मला माझं शरीर बनवायचंय. आणि मन बघा, जसं तुमचं शरीर बनेल तसं तुमच्यातला आत्मविश्वास वाढेल, आणि जसा आत्मविश्वास वाढेल तशी बुद्धिमत्ता सुद्धा कुशाग्र होईल. आणि एकदा का बुद्धिमत्ता कुशाग्र झाली की तुमचं अस्तित्व निर्माण झालंच म्हणून समजा. आणि हेच माझ्या राजा बाल शिवाजींनी खरं तर त्या काळामध्ये जी कसरत केली त्याच्यामुळेच ते मोठे झाले. आपल्याला आजच्या दिवशी हा संदेश घेणं अत्यंत महत्वाचे असं मला वाटतंय. पुढे आग्र्याच्या किस्स्यानंतर पुन्हा इकडे अफजल खानाचा वध हा प्रसंग आता दिदीने सांगितला, त्यानंतर ह्या दादाने सांगितला, सरांनी खूप सुंदर वर्णन केलं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याकडे किती चातुर्य असायला हवं ते प्रत्येकानेच ध्यानात ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज चातुर्याने ओतप्रोत भरलेले होते. मयूर सरांनी सांगितलं, एक मावळा, एक सेनापती परत दुसऱ्या किल्ल्यावरती दिसला नाही. एका मोहिमेवरती ज्यांना बरोबर ठेवलं त्यांना दुसऱ्या मोहिमेवरती महाराजांनी ठेवलं नाही. बुद्धी चातुर्य किती जबरदस्त आहे याचा हा एक सुंदर एक उदाहरण आहे. आणि त्याच जोरावरती मित्रांनो आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या बरोबर असलेली मैत्री आणि आपल्या बरोबर असलेले मित्र आपल्याला बघून निरखून पारखूनच घ्यावे लागणार आहे. रंग रूपावरती जाऊ नका, उंचीवरती जाऊ नका, पर्सनॅलिटी वरती जाऊ नका. तो किती 24 कॅरेट आहे याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. मग तुम्हाला 24 कॅरेट आपल्या बरोबर ठेवायचं की अजून काय ठेवायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. कारण मुक्तांपूर मध्ये मी आता पुढलं बोलणार नाही, कारण मुक्तांपूर मध्ये सगळे 24 कॅरेट आहेत. किती आहे? किती आहे? त्यांना ज्ञान देणारे इथे 50 कॅरेट बसलेत. किती? 50 कॅरेट, डबल, डायरेक्ट डबल. आणि म्हणून आपण प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण बाल शिवाजींनी जसे सवंगडी जीवाभावाचे निर्माण केले आणि बरोबर ठेवले, त्या पद्धतीने आपले सुद्धा सवंगडी आणि मित्र परिवार कसा असला पाहिजे हेच आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. अफजल खानाचा वध केला, वाचला, होता जीवा म्हणून वाचला शिवा. एक मित्र एका मित्रासाठी, एक मित्र एका मित्रासाठी जीव देऊ शकतो का? आजच्या या 2024च्या कालखंडामध्ये मला तुम्ही फक्त उदाहरण देऊन सांगा, उदाहरण देऊन सांगा. अनेक हल्ले होतात, अनेक प्रसंग होतात, शाळा कॉलेजेस मध्ये अनेक भांडणं आणि मारामाऱ्या होतात की नाही? तुमच्या आमच्या आजूबाजूला होतात. मित्रांमध्येच भांडणं होतात, मित्रांमध्येच मारामारी होतात. आणि तो काळ होता छत्रपती शिवाजी महाराज संकटात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराजांना त्यांनी वाचवलं. इतके जबरदस्त सवंगडी, सेनापती, मावळे महाराजांनी जवळ ठेवले होते आणि तेवढा विश्वास सुद्धा त्यांच्यावरती दाखल होता. आणि म्हणूनच ही एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या बरोबर असलेला मित्र आणि आपल्या बरोबर असलेली मैत्री कशा पद्धतीची आहे, 24 कॅरेट आहे की नाही हे आपल्याला आता ओळखून पारखून घ्यावं लागणार आहे. आणि ते या जमान्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. कोण कधी दगा देईल औरंगजेबासारखा किंवा अफजल खानासारखा सांगता येणार नाही. आणि विशेष करून तुम्ही सगळ्या माझ्या मा साहेब जिजाऊंच्या लेखी आहात. तुम्ही घाबरणाऱ्या, तुम्ही पळणाऱ्या, तुम्ही भेकड अजिबात नाही. तुम्ही शक्तिशाली आहात, स्ट्रॉंग आहात.
राजमाता जिजाऊंनी छत्रपती घडवले ते लक्षात ठेवा आणि त्यांचेच तुम्ही वंशज आहात. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळात सुद्धा तुम्ही घाबरायचं नाही, तर काय करायचं, लढायला शिकायचं. अत्यंत जोमानं, उत्साहानं, चैतन्यानं प्रसंग, अडचणीच्या प्रसंगामध्ये दोन हात करायला शिका. हे मावळे बंधू तुमच्या बरोबरीने ताकदीने उभे राहतील. येस ऑर नो? बघा आवाज किती जबरदस्त आला. येस ऑर नो? याच हिमतीने आणि याच जोराने आपल्याला या आया बहिणींची इज्जत राखावी लागणार आहे, आया बहिणींचं रक्षण आपल्याला करावं लागणार आहे. आणि हा सुद्धा संदेश आजच्या या दिवशी आपल्या प्रत्येकाला आपल्या मनामध्ये ठेवावं लागणार आहे. मित्रांनो, पुढली गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. बाल शिवाजी छत्रपती झाल्यानंतर अनेक गड किल्ले सर केले. ते करत असताना सुद्धा फार हिरकणीचा प्रसंग आठवत असेल तुम्हाला. पाटलांनी लुटून आणलेली एक माता भगिनी महाराजांपुढे उभी केली. तिला साडी चोळी देऊन परत तिला तिचं वैभव निर्माण करून देणारे राजा छत्रपती शिवाजी महाराज आपण अनुभवले. याच्याही पुढे जाऊन खरं तर वय वर्ष 50. किती? वय वर्ष 50. अरे अवघ्या 50 वर्षामध्ये एक माणूस जगामध्ये क्रांती करू शकतो. आणि बोल बोल करता 500 वर्ष सुद्धा होतील तरी सुद्धा त्यांची तितक्याच इमाने इतबारे, त्याच इज्जतीनं, त्याच मान सन्मानानं आपण जयंती साजरी करत असू तर त्या माणसाला काय म्हणावं, किती जबरदस्त व्यक्तिमत्व असेल. आणि हेच व्यक्तिमत्व मित्रांनो तुमच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला गर्व नव्हे तर अभिमान असायला हवा. तुम्हाला आम्हाला अभिमान नव्हे तर प्रचंड मोठं एक अस्तित्व निर्माण झालेलं एक व्यक्ती तुमच्या आमच्या आजूबाजूला आहे, याचा सुद्धा तुम्हाला गर्व असायला हवा. आणि याच गर्वाखातर फक्त एक दिवस शिवजयंती साजरी करून आपल्याला चालणार नाही, तर येणाऱ्या प्रत्येक 365 दिवस आपल्या राजाची जयंती आहे असं समजून प्रत्येक दिवस आपण साजरा केला पाहिजे, हे लक्षात ठेवा. एक दिवस जयंती साजरी करून काही होणार नाही. आणि म्हणून महाराजांनी जो संदेश दिला तो सगळ्यात महत्वाचा आहे. आजच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी फ्रस्ट्रेट होत आहेत, विद्यार्थी नकारात्मकतेच्या गर्तेत जात आहेत, अभ्यास झाला नाही म्हणून नाराज होत आहेत, अभ्यास होत नाही म्हणून त्रागा करतायत, मन लागत नाही म्हणून बाजूला पडतायत. मित्रांनो, त्या काळामध्ये राजांचं एक वाक्य होतं, अरे जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत झुंजत राहायचं आणि जिंकेपर्यंत लढत राहायचं, ही शिकवण आपल्या लक्षात ठेवली पाहिजे की झुंजायचं, लढायचं आणि शेवटी जिंकायचं सुद्धा. मरायचं नाही आपल्याला तर आपल्या विरोधकांना. त्या काळामध्ये राजे मारायचे, तुम्हाला कुणालाच मारायचं नाहीये, तुम्हाला फक्त जिंकायचं आहे. फक्त जिंकायचं. मग जिंकायचं कशाशी आहे तर तुम्हाला स्वतः बरोबर खऱ्या अर्थानं जिंकायचंय. स्वतः बरोबरची झुंज आहे. इतर कोण काय करतं याच्यात जास्त आपला वेळ जातोय. मित्रांनो, त्या काळी राजांनी फक्त आणि फक्त आत्मपरीक्षण केलं आणि विचार केला की मी काय करू शकतो, मी कोणासाठी काय करू शकतो, मी या रयतेला कशा पद्धतीने सुराज्य निर्माण करून देऊ शकतो, सुंदर स्वराज्य निर्माण करू शकतो, हा विचार केला. म्हणून राजा छत्रपती झाले. तुम्हाला आम्हाला एकच विचार करायचा आहे. आई आणि वडील सगळं देतंय, राहिलं उरलं सुरलं मुक्तांकुर सगळं टॉपअप करून देतंय. आणि मग प्रश्न कसला आहे तर ते फक्त तुमच्या जिद्दीचा, कष्टाचा आणि परिश्रमांचा आहे. जे माझ्या राजाने 50 वर्षात प्रचंड कष्ट घेतले तेच आणि तसेच कष्ट तुम्हाला आम्हाला घ्यायचे नाही. अरे 65 किलोची तलवार उचलायची. इथे माझा 10वीचा आणि 12वीचा मुलगा सर 35 आणि 40 किलो वजनाचा. किती? 35 आणि 40 किलो वजनाचा आहे. हे आमच्या दिदींना विचारलं वजन किती आहे, नाही विचारलं. प्रश्न असा आहे, तिथे 65 किलोची तलवार आहे. अरे माझा धनाजी 88 तासामध्ये दिल्लीवरून रयतेमध्ये येतो, घोड्यावरती घोडा घेऊन येतो 8 तासात. माझा बाजी प्रभू खिंड लढवतो, जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत अंगावरती एक क्षण, अंगावरती एक ठिकाण असं राहिलेलं नसतं जिथे वार झालेले नसतात. असा माझ्या राजांचे मावळे आणि सेनापती होते. त्या राज्यात आणि त्या रयत मित्रांनो आपण जन्माला आलो आहोत. आणि म्हणून आपल्याला आपलं जीवन सार्थकी लावायचंय. त्याचसाठी
आपलं मुक्तांकुर कोचिंग क्लासेस सदैव आपल्या समवेत आहेत. आणि म्हणून असं स्वप्न पाहायचं की जे स्वप्न आपल्याला पूर्ण केल्यानंतर आपल्या आजूबाजूला त्याचा गवगवा झाला पाहिजे. जसा माझ्या राजांचा झाला तसाच गवगवा करण्यासाठी मित्रांनो जीव तोड मेहनत करा. आता हाच काळ आहे, हीच वेळ आहे. तुम्ही 8वीला असा, 9वीला, 10वीला, 11वीला, 12वीला असा, आता जीव तोड मेहनत करा. राजा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तुमचा सुद्धा गौरव झाल्याशिवाय राहणार नाही. गौरव म्हणजे काय? राजमाता जिजाऊंच्या डोळ्यामध्ये जसे रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतल्यानंतर आसू आले होते की माझ्या मनातलं माझा राजा बनतोय, बाल शिवाजी बनतोय, त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या आणि शिक्षकांच्या मनातला अभ्यास जर केला आणि मार्क्स जर मिळवले, एक सुंदर माणूस आणि सुंदर युवक म्हणून जर जगलात, तर मला वाटतं त्यांच्याही डोळ्यामध्ये आसू येतील. आणि मग माझ्या राजमाता जिजाऊ आणि तुमची माझी आई याच्यात काय फरक असेल? एकच आहे. आणि म्हणून त्यांना जर आपल्याला विजय प्राप्त करून द्यायचा असेल, महाराजांनी त्या काळामध्ये स्वराज्यावरती झेंडा फिरवला होता, स्वराज्यावरती आपला भगवा फडकवला होता. तुम्हाला तुमच्या कुटुंबावरती फक्त एक भगवा म्हणजेच एक सुंदर मार्कशीट फडकवायचंय, दाखवायचंय, याच्यापेक्षा वेगळं काय करायचंय मित्रांनो? ऍग्री आहात माझ्या या बोलण्याशी? ऍग्री आहात? आणि म्हणून आता दिवस जवळ आले. माझे 10वीचे मुलं येणाऱ्या 4-8 दिवसांनंतर परीक्षेला सामोरे जातील. 8वी 9वीचे मुलं 8वी बघू 9वीला, 9वी नंतर बघू 10वीला, आणि 10वी आल्यावरती मग घे गाज घे पाणी. आपल्याला असं करायचं नाहीये मित्रांनो. जीव तोड मेहनत करा आणि आपल्या राजाचं स्वप्न आपल्याला साकार करायचे, त्यासाठी जगा. असंच ते जीवन आपल्या इतकं आनंदी, उत्साही, चैतन्यदायी आपण जगूयात. आणि राजांना हाच खरा मुद्रा होईल असं मला वाटतंय. खरं तर ताठ होतील माना वरती येतील नजरा, ताठ होतील माना वरती येतील नजरा. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा मानाचा मुद्रा, आमचा मानाचा मुद्रा. यासह आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. आदरणीय क्षीरसागर सर, शिंदे सर, पाटील सर, आदरणीय गायकवाड सर, मॅडमचं नाव मला माहिती नाही, सर्व आमच्या मॅडम, गणेश सातव सर, बडे सर, आपण सर्वजण या ठिकाणी आलात, मला आमंत्रित केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा गुणगान, खरं तर गाण्याचं गुणगान व्यक्त करण्याचं भाग्य बडे सर मला मिळालं, हे मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. आणि आज रात्री 12 वाजता एक स्टेटस टाकलंय की राजांची जयंती एक दिवस साजरी करून मित्र आणि मैत्रिणींनो चालणार नाही. आपल्याला राजांचा विचार प्रत्येक क्षणाला आचरणात आणावा लागणार आहे, ठेवावा लागणार आहे, तर राजांची जयंती साजरी झाल्यासारखं होईल असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर, तुमचं मार्गदर्शन योग्य ठरेल असे मी आशा करतो. आता मी बडे सरांना